कालांतराने वाढेल अशा मला दादांनी संकेत दिलाय. नक्कीच त्यांच्याच मुखातून आपण ती घोषणा ऐकणार आहोत. आणि त्यानंतर आंबेघर ग्रामपंचायतचे उपसरपंच अजितदादा साळवी यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. चला यापुढे नाईक भाई आमचे मित्र आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही साळवी साहेबांचा सन्मान घेत आहोत. आंबेघर ग्रामपंचायतचे उपसरपंच, आपण या आपला सन्मान स्वीकारा. मॅच ऑन, सामना सुरू आहे आणि मान्यवरांचं स्वागत. गेस्ट इज गॉड असं म्हणतात. धन्यवाद. आपण आंबेघर ग्रामपंचायत माजी उपसरपंच काईनकर साहेब यांना इथे सन्मानित करूया आपण. चला रवी मात्रे आपण पुढे आपला शुभ हस्ते आम्ही काईनकर साहेबांचा सन्मान घेत आहोत. त्यानंतर कळबेगावचे युवा उद्योजक यश पाटील यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. त्यांचे बंधुराज धीरज पाटील यांच्याकडून आम्हाला मालिकावीराचा फ्रीज मिळालाय, तर यश पाटील यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. दत्तात्रय म्हात्रे काका यापुढे आपल्या शुभ हस्ते सन्मान करूया. आमच्या करदर कमिटीचे सिनियर सभासद दत्तात्रय म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते सन्मान. यावेळेला बॉल चालला आहे त्या ठिकाणी अगदी ऑन साइडला बादलला बीट करून वन बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, चौकार, 4 धाबा. धन्यवाद. आपण लगेचच सामन्याकडे जाऊया. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी शब्द सुमनानं स्वागत करतोय. आता मॅच फार इम्पॉर्टंट आहे. सामन्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया, त्यानंतर सन्मानाकडे वळूया. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं इथे आपण करूया खरं स्वागत. लॅप शॉटचा प्रयत्न होता, थोडे शफल झाले, स्टान्स अगदी सेम होता, फक्त दिशा बदलली. बॅट ड्रिल करून दाखवते प्रसाद, त्याला लॅप शॉट खेळायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 7 धावा धाव फलकावरती. सकाळचा टॉस आणि संध्याकाळचा टॉस अतिशय इम्पॉर्टंट, कारण संध्याकाळी टॉस जिंकून बहुतांश संघ आपण पहिला बॅटिंगच स्वीकारतात आणि सेकंड इनिंग मध्ये धावा डिपेंड करता निर्णय घेत असताना पण त्यांना पाहिलं. बॅक टू द बॉलर, स्टम्प्सला हिट करून बॉल मागे चालला. त्या ठिकाणी 1 रन मिळाली. सेकंडचा कॉल होईल का? क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. मोठ्या सामन्याचा प्रेशर, फायनल मॅचचा हा प्रेशर मैदानामध्ये आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण वाढलाय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकाल तब्बल 8, पिन बाद 8. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कमालीची गोलंदाजी केली अक्षय मांडलेकरने. ज्या अक्षय मांडलेकरने 1 बॉलमध्ये 1 रन वाचवली होती सुशांत मोकलच्या संघाच्या अगेन्स्ट, तोच अक्षय मांडलेकर हमरापूर गावचा अष्टपैलू खेळाडू या मॅच मध्ये मात्र एक वेगळा इम्पॅक्ट टाकत असताना मागच्या सामन्याचा हिरो शक्ती पाटील आता स्ट्राईक एंडला आलाय. खारसापोली गावचा हा खेळाडू ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सलग 3 षटकार मारत संघासाठी वाजवी फलंदाजी करणारा हा खेळाडू यावेळेस आपण पाहता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. 8 धावा धाव फलकावरती आहेत. मेगा फायनलचा हा थरार. कोण जिंकणार हा सामना? कॅमेरामॅनला विनंती असेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रेक्षकांना देखील तुम्ही आपल्या फ्रेम मध्ये घ्या. तेही मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेत असताना पाहताय. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळत असताना लॉंग ऑनला बॉल चालला, मागे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत स्ट्राईक हवी आहे प्रसादला, परंतु शक्तीने क्रीज सोडली नाहीये, त्यामुळे कदाचित बाद व्हावं लागेल. चला निर्णय पंच देतील तो अंतिम राहील. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल, कोणता खेळाडू बाद असेल. चला निर्णय पंच काय आलाय बघा. दोन्ही एंड तुम्हाला एकाच वेळेला सोडावे लागतील. हा या स्पर्धा नियम आहे. तेव्हाच ती रन ग्राह्य धरली जाईल, तेव्हा ते स्ट्राईक रोटेशन हे ग्राह्य धरलं जाईल. अन्यथा ऑनफिल्ड अंपायर निर्णय देतील तो अंतिम असेल. तर इथे एकही रन आलेले नाही या बॉलवरती. चला वेळ आपल्याकडे फार कमी आहे. यस 1 धाव आली ऑलरेडी. सेकंड साठी आपण पाहिलं त्या ठिकाणी कॉल आणि रनआउट झालाय. आयकॉन खेळाडू प्रसाद पाटील हा मोठा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या आई रायबादेवी 11 रावेत टीमला. पहिलं षटक संपलं, 1 खेळाडू बाद, 9 अशी धावसंख्या धाव फलकावर. अंतिम षटक बाकी असताना नौका फलंदाज लगेच मैदानाकडे झाला प्लीज. नौका फलंदाज आई रायबादेवी रावे संघाच्या डगआउटला विनंती राहील, आपण वेळ घ्यायचा नाहीये, लगेच मैदानामध्ये नौका खेळाडू आपण पाठवा. अमरापूर विभाग प्रीमियर लीग
हे चौथं पर्व आपण या स्पर्धेचं पाहत आहे आणि आज वीकडे आहे, अगदी सोमवार आहे, तरी देखील प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती पाहताय. कालचा दिवस जर असता वीकेंड तर मात्र अजून गर्दी तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळाली असेल. सर्व प्रेक्षक राजांचा आपण करूया या ठिकाणी सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे प्रमुख केंद्रबिंदू म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि इथे आपण पाहता वन डाऊनला नौका खेळाडू चाललाय ऋषिकेश पाटील. हा खेळाडू ऋषिकेश चालला तिसऱ्या क्रमांकावरती. धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि ऋषिकेश चाललाय त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या दिशेने. शक्ती पाटील या मॅच मध्ये पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करेल का हे पाहावं लागेल. क्षमता आहे त्याच्याकडे. बॉलिंग मार्क मध्ये आला गोलंदाज कळवेगावचा किरण पाटील. हा खेळाडू त्याच्याकडे आपण पाहिलं व्हेरिएशन आहे, बॉलला तो हातभर वळवतो असा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला स्लॉग हिट करताना मात्र बॉल चाललाय त्या ठिकाणी वाडी स्लॉंग ऑफच्या बाहेर सीमा पार. 4 धावा चौकार. चार धावा या फटक्यावरती आल्या आणि 13 वरती पोहोचतोय आई रायबादेवी रावे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. चांगलं कमबॅक शक्तीने केलंय. जो स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवले, आत्मविश्वास त्याने दाखवलाय आणि त्याला खरं तर आपण पाहिलं पात्र ठरणारी त्याने कामगिरी मात्र या मॅच मध्ये केली आहे. बादलला 30 सर्कलच्या आतमध्ये घेतलंय. शॉर्ट फाईन लेगला तो चाललाय. राम मात्र आता चालला त्या ठिकाणी अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे. थोडीशी विवरचना बदलली संघ नायकाने. रन्स रोकायच्या आहेत, परंतु घाई करावी लागेल. आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. बादल मात्र तुमच्या टीमला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, त्यामुळे थोडी घाई करा पण प्लीज. 13 रन ऑन स्कोर कार्ड. शॉर्ट ऑफ लेन बॉल मिस टायमिंग, मिसक्यूट झाला आणि फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना कॉटन बॉल झालाय मैदानामध्ये. शक्ती पाटील हा फलंदाज. 1 मोर विकेट डाऊन. हा दुसरा खेळाडू बाद झाला या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या आई रायबादेवी रावे 11 संघाचा. 13 धावा फलकामध्ये. चला लगेचच नौका खेळाडू आपण मैदानाकडे पाठवा. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 हे पर्व 2 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी नक्कीच आयोजकांचा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. सातत्याने प्रेम दिलं या खेळ विभागाने आणि चांगल्या स्पर्धा आपण नेहमी पाहिल्या. आगामी कालावधीमध्ये पुन्हा एकदा या क्रीडांगणात तुम्हाला मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील यात शंका नाहीये. सायप्रीत लावची टीम आपण पाहताय चांगले योगदान या स्पर्धेसाठी राहिलं. थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिन्ही आमच्या ऑफिशियल पंच संतोष चौधरी, शैलेशजी चव्हाण, हिरामनजी भोसले, मेन स्कोरर आमचे कविराज पाटील, त्यांचं विशेष कौतुक. समालोचक आपण पाहता आमचे बड्डे बॉय परमेश पाटील, अमितजी म्हात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकला सकाळच्या सत्रामध्ये, त्यांचा देखील आपण नक्कीच आभार व्यक्त करूया. पहिल्या इनिंग मधील आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय. सुशांत शेदबल अमरापूरचा हा खेळाडू. सुशांत शेदबल मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना फुल टॉस बॉल मिस टायमिंग फटका आणि इथे झेल होईल का तर नाहीये. मयूरने प्रयत्न जरूर केला, जजमेंट नव्हतं. बॉल निर्जनस्थळी पडला, सेफ लँडिंग झाला. दरम्यान 2 धावा आपण येताना पाहताय. बघा थंड हवा सुटली आहे. मगाशी मी उल्लेख केला संध्याकाळचा टॉस का इम्पॉर्टंट आहे, तर या कारणामुळे ड्यू फॅक्टर अतिशय महत्वाचं. जितका थंड हवामान तितका धावा कमी. त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना मात्र बादलवरती नक्कीच सर्वांच्या नजर राहतील. त्याच्याकडे ते असणारे खरं तर कॅलिबर तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये नक्की पाहायला मिळेल. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट ऑन साइडला फटका. मिड विकेट मध्ये मयूर आलाय, वेगाने धावत बॉल उचललाय, फेकलाय. दरम्यान एक सिंगल या चेंडूवरती येताना आपण पाहताय. सिंगलच्या मध्येने संघ थोडासा पुढे सरकलाय. एकूण धावा धाव फलकावरती 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद 16 धावा. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 चेंडू आपण पाहता मैदानामध्ये शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मध्ये एखादा मोठा फटका येईल का या 2 बॉल वरती. समोर ऋषिकेश पाटील हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती. यावेळेला बिगिट करायचा पण फटका फसलाय. बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलंय. मयूर डाऊन द बॉल आणि इथे मात्र अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना आई रायबादेवी रावे संघाला 3रा खेळाडू बाद झालाय 16 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. ड्रॉ ओपन होईल. सौरभ आमचे म्हात्रे आणि त्यांच्याबरोबर सुजित म्हात्रे, खरं तर सौरभ मोबाईल शॉपचे प्रोप्रायटर एवन जोडी, त्यांच्या माध्यमातून 6 लकी विजेत्यांना मात्र सरप्राईज गिफ्ट त्यांच्याकडून दिलं जाईल. मग ज्यांचं नाव नोंदणी झाली त्यांचा आम्ही नाव उल्लेख करू. आणि बघा, आणि हजीर तोच वजीर, जो इथे असेल त्यालाच मिळेल शेवटच्या क्षणापर्यंत. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू. 3 गडी बाद 16 अशी धावसंख्या धाव फलकावरती. आता अंतिम
चेंडूचा खेळ बाकी नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय आकाश पाटील रावेगावचा हा खेळाडू यावेळेस आपण पाहता 5व्या क्रमांकावरती आलाय लास्ट बॉल क्या बात आहे कमबॅक सबमरीन डिलिव्हरी वेगवान चेंडू आणि निंदा बॉल टाकलाय किरण पाटीलने पहिलं सत्र संपलं चॅम्पियन बनण्यासाठी अद्वैत इलेव्हन दादर संघाला करावे लागतील तब्बल 17 आणि एका बाजूने चॅम्पियन बनण्यासाठी याच धाबा रोकाव्या लागतील आई रायबादेवी रावे संघाला दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा लगेचच रायबादेवी रावे संघ पण फिल्डिंग सेटअप लावून घ्या आणि तदनंतर पण खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आन बान शान या स्पर्धेसाठी सातत्याने आमच्या युवकांच्या पाठीशी या कमिटीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके युवा नेतृत्व वैकुंठदादा पाटील साहेबांना मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं धन्यवाद त्या अगोदर आपण नक्कीच आमचे उत्तम निवेदक मिलिंद दादा यांच्याकडे जाऊया त्यांचं मार्गदर्शन ऐकूया हॅलो हमरापूर प्रीमियम लीगच्या आजच्या या समारोपाच्या दिवशी अंतिम लढत चालू असताना मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रीमियम लीग या ठिकाणी मोठ्या दिमाखात साकारते ते आमचे नेते आदरणीय वैकुंठ शेठ पाटील मंचावर उपस्थित आई एकविरा देवस्थानचे पुजारी देशमुख साहेब सर्व विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व 16 संघाचे खेळाडू सामनाधिकारी समालोचन कक्ष आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिक मित्रांनो ही पहिली वहिली हमरापूर प्रीमियम लीग या वर्षी या मैदानात साकारते दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पराकोटीचे जिद्द बाळगून सन्मान्य वैकुंठ शेठ पाटील यांनी हे मैदान सुसज्ज मैदान या विभागातील लोकांसाठी व्हावं असा सातत्यानं पाठपुरावा केला त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून मला वाटतं रायगड जिल्ह्यात हा पहिला प्रयोग असा निळकंठभाई की असं सुसज्ज मैदान एखाद्या ग्रामीण भागामध्ये तयार झालं मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो की याचं सारं श्रेय वैकुंठ शेठ पाटील यांना आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या तालुक्यामध्ये काम करत असताना भौगोलिक रचना पलीकडचा आमचा वाशी खारेपाट आहे पुढे वडखळ विभाग कासू विभाग पण जिथं जिथं सामाजिक शैक्षणिक राजकीय काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी वैकुंठ शेठ पाटील हे सतत हजर राहतात आणि प्रत्येकाला तरुणाईला साथ देत एक तरुणाईंच्या मनात जोश निर्माण करण्याचं काम या भागातील सांस्कृतिक व्यासपीठ किंवा खेळाच्या माध्यमातून व्यासपीठ हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्मान्य आमदार साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वैकुंठ शेठ पाटील हे सतत प्रयत्नशील असतात अगदी चातकासारखे आपण सारी मंडळी या प्रीमियम लीगची वाट पाहत असतात अतिशय देखणं सुसज्ज असं आयोजन आणि हे मैदान या ठिकाणी जे बनलेलं आहे मला वाटतं आज इडन गार्डनची परमेश भाई आठवण झाली की इतकी आउटफिट फास्ट मी बघितली आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा जोश क्रिकेटचा उत्सव या ठिकाणी आपण सारी मंडळी साजरी करत आहात या स्पर्धेला समारोपाच्या निमित्तानं आदरणीय आमदार वैकुंठ सन्मान्य रविशेठ पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे मी आयोजकांच्या वतीने त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि एक चांगला सामना दादर विरुद्ध रावे असा एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे वैकुंठ शेठनी या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे सामना मॅच चालू करत मी सर्वांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी शुभेच्छा देतो आणि असेच चांगले दैदिप्यमान कार्यक्रम या ठिकाणी आमदार साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वैकुंठ शेठ पाटील आणि आपण साऱ्या तरुणांनी साजरे करावेत अशी सदिच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मिलिंद दादा आणि याच दरम्यान आपण पाहता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत मान्यवरांचं आगमन महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा देऊन कर्तव्याची जाण आपल्या रविशेठ पाटील साहेबांना आहे महाराष्ट्रात मान क्या बात है
आमदार साहेबांचं आगमन आणि जे क्रीडांगण तयार झालंय या क्रीडांगणासाठी सर्वोत्तोपरी योगदान ज्या खरं तर सत्कार मूर्तींचं राहिलं ते पेण सुधागड पाली मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील साहेबांचं आगमन या मंचकावरती पण होताना पाहताय। ब्रास बँड पथकाच्या माध्यमातून त्यांचं जल्लोषाने स्वागत आपण इथे होताना पाहताय। दमदार नेतृत्व आपण पाहताय। आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत। सामना सुरू करा एका बाजूला। क्या बात आहे। आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी पण होताना पाहत आहे। खरं तर हे क्रीडांगण नाही तर क्रिकेट खेळाडूंसाठी नंदनवन ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलंय ते आदरणीय पेण सुधागड पाली मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार पेणच्या विकासाचे महामेरू सन्माननीय आमदार रविशेठ पाटील साहेबांचं आगमन या मुख्य अतिथी मंचावरती पण होताना पाहता। बघा सामना सुरू ठेवा। आता वेळ कमी आहे, 2 षटकांचा सामना, 17चं टार्गेट। पहिल्या ओव्हरसाठी प्रसाद, समोर असेल मयूर। पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळले 20 सेफ मध्ये बॉल मागे चाललाय। लॉंग ऑफ क्षेत्राकडे सिंगल रन या बॉलवरती मिळेल। एक धावने मात्र अकाउंट ओपन झालं। स्ट्राईक एंडला आता बादल मात्र येताना आपण पाहताय मंचावरती। एक रन आली आधी स्ट्रायकिंग एंडला आता बादल मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहताय। अजूनही 16 धावांची गरज, 16 धावांची गरज। संध्याकाळचं हे ड्यू फॅक्टर सामना कोण जिंकणार? बादलने इनसाइड आउट अपिश कव्हर ड्राइव, क्लासिकल कव्हर ड्राइव, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी 4 धावा चौकाराने स्वागत केलंय आमदार साहेबांचं। बादल मात्र या फलंदाजाने क्लीन बोल्ड तात्काळ प्रत्युत्तर दिलंय प्रसादने। आयकॉनने आयकॉनचा काटा काढला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा यू टर्न आई रायबहादूर रावे संघाच्या बाजूने। फलंदाज बाद झालाय बादल मात्रे। क्या बात है। जल्लोष आनंदमय वातावरण मैदानाच्या अवतीभवती आपण पाहताय। प्रेक्षकांची मात्र तुडुंब गर्दी या स्पर्धेला लाभली आहे। आजचा दिवस सोमवार आहे तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येने आले प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना 4थं पर्व हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं शानदार दमदार असं हे आयोजन। आणि आज मात्र आपण या स्पर्धेला आता निरोप देत आहोत। शेवटचा सामना मेगा फायनलचा थरार टार्गेट 17चा आहे। 17चा खतरा कोणत्या संघाला बसेल? नौका खेळाडू चाललाय आदेश कोळी वरडी गावचा हा खेळाडू ज्याने कमालीची फलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये। चला आपण थोडं स्पीडअप करा। बघा खरं तर हमरापूर विभाग प्रीमियर लीगची व्याप्ती कालांतराने तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल। लवकरच आम्ही घोषणा करणार आहोत या स्पर्धेची। ही स्पर्धा फक्त हमरापूर विभागापुरती मर्यादित राहणार नाहीये तर ही स्पर्धा पेण ग्रामीण विभागापर्यंत पोहोचेल। संपूर्ण विभागाचे खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। लेट कटचा फटका, अप्रतिम टायमिंग, चांगला फटका पाहायला मिळाला। बॅकवर्ड पडला बॉल मागे चालला, फिल्डर त्या ठिकाणी बॉल उचलतो फेकतोय। 2 धावा आपण येताना पाहताय। संध्याकाळचं सत्र आहे, मोठे फटके खेळण्यापेक्षा सिंगल डबल भर द्यावं लागेल। आणि आतापर्यंत धावफलकावरती आल्या 7, अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज। अजूनही आपण पाहताय खरं तर 10 धावांची गरज। पेण तालुक्यातील सर्वाधिक मोठी लोकसंख्या असणारी 2 गावं, एका बाजूने रावे तर दुसऱ्या बाजूने दादर, या 2 गावांची ही लढत। परंतु दोन्ही संघांमध्ये दोन्ही गावातील खेळाडू आहेत, एकमेकाच्या खरं गावातील खेळाडू खेळतात, हे देखील एक वैशिष्ट्य आहे। जरी सामना चुरशीचा असला तरी मात्र चर्चा राहील प्रेक्षकांमध्ये। कोण जिंकणार, चॅम्पियन कोण बनणार? आई रायबादेवी 11 रावे की एका बाजूने अद्वैत 11 दादर, यासाठी हा घमासान, यासाठी हा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय। अंतिम सामना, अजूनही 10 धावांची गरज येणाऱ्या 7 चेंडूमध्ये। चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। डू ऑर डाय, करो या मरो, चॅम्पियन हे टायटल कोणता संघ पटकावेल? एका बाजूने आयकॉन प्रसाद पाटील की दुसऱ्या बाजूने आयकॉन
बादल मात्रे यासाठी हा संघर्ष आपण मैदानामध्ये पाहताय, याचसाठी केला होता ठास शेवटचा क्षण हा गोड बाबा आणि आनंदमय हा क्षण आपण पाहताय। यावेळेला हाफ हेलिकॉप्टर शॉट एक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक फंबल झाले, आकाश सेकंडचा कॉल झाला, निघाले दोन्ही खेळाडू आणि इथे रनआउटची संधी। तिसऱ्या पंचांकडे आता चालला हा निर्णय, टीबी अंपायर चेक करतील खेळाडू बाद आहे की नाही, सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आला पंचांचा। तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया, चेक करूया लगेचच। तिसरे आमचे पंच असतील या ठिकाणी शैलेश चव्हाण सर। बघा डिसिजन पेंडिंग आहे, जर खेळाडू बाद असेल तर एकच रन मिळेल, जर बाद नसेल तर 2 धावा मिळतील। त्या अगोदर निर्णयाला टीबी अंपायरचा खेळाडू बाद, इथून परतावं लागेल आता मैदानाच्या बाहेर मयूर ठाकूरला। आता सामना आपण जर पाहिला तर 6 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावांचं समीकरण, 6 चेंडू आणि 9 धावा। आपण एक सन्मान घेऊया, विशेष सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती केला जाईल। नुकतंच ज्यांचं आगमन झालं, पेण सुधागड पाली मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतोय, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचे प्रमुख पुजारी आदरणीय देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल आमदार रविशेठ पाटील साहेबांचा। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेबांसाठी, कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच निधीतून हे मैदान या ठिकाणी तयार होताना पाहिलं आणि त्यासाठी सर्वोत्तपरी मदत ज्यांची आपल्याला लाभली ते आदरणीय वैकुंठदादा पाटील त्यांचे चिरंजीव। आणि हा सन्मान होतोय कार्याचा, हा सन्मान होतोय साहेबांच्या कर्तृत्वाचा। ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे रविशेठ पाटील साहेब। निवडून आले न मंत्री झाले पुन्हा होतील आमदार, क्या बात आहे। निवडून आले न मंत्री झाले महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय, धन्यवाद। जाऊया आपण मॅचच्या दिशेने, 6 बॉल आणि 9 धावा, 6 चेंडू आणि 9चं समीकरण। स्वप्नील बादलबाज झालाय, आता स्वप्नील मैदानाकडे आलाय, टीमचा आणखीन एक की प्लेअर आहे, त्याला मात्र एक मोठी भूमिका साकारावी लागेल, मोठी इनिंग मैदानामध्ये साकारायची। एक मोठा फटका किंबहुना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं तरी देखील धावा येताना पाहायला मिळतील। वैकुंठदादा सांगतात बॅटला बॉल लावला तरी धावा होतील, परंतु इथे तुम्हाला नक्कीच अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल। राऊंड द विकेट, तेच तरळ बॉल, अँगल बनवत असताना बॉल मागे निघून चालला निर्धाव, एक डॉट बॉल आता पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल अद्वैत 11 दादर या टीमला, कारण 5 बॉल मध्ये करायच्या मैदानाच्या आतमध्ये तब्बल 9 धावा, 5 चेंडू आणि 9। आनंदाचं आपण वातावरण मैदानाच्या अवतीभोवती पाहत आहे। तर कॅमेरामॅनला विनंती करूया, प्रेक्षकांना आपण आपल्या फ्रेम मध्ये घ्या। मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना हजारोच्या संख्येने मात्र हे मैदान तुडुंब भरलंय। हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा हा धमाका, भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, हे सांगतोय मैदानामध्ये स्वप्नील पाटील ताया। षटकार आलाय, निर्णायक षटकार, संघर्षमय षटकार, दादर गावाचा आक्रमक खेळाडू स्वप्नील झाला आक्रमक। 6 धावा इथे पाहायला मिळाल्या। सामना संपलेला नाहीये, 4 बॉल 3, 4 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय। कोण जिंकणार मेगा फायनल, या स्पर्धेचा मानकरी कोण होणार, अद्वैत 11 दादर की आई रायबादेवी रावे, याचं उत्तर आता 4 बॉल होते तुम्हाला मिळेल। अंतिम 4 चेंडू आणि 3 धावा। या मैदानावरती षटकार चौकार आपण पाहिले, परंतु एका बॉल मध्ये 1 रन करताना देखील अनेक संघ पराभूत होताना पाहिले। त्यामुळे आता आपण पाहिला लेस दॅन रन बॉल इक्वेशन आलंय, 4 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण। मेगा फायनल मध्ये अंतिम सामना, अप्रतिम लढत, प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारे पाडणे फेडणारा हा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना, डोक्याला सुन्न करणारा हा सामना, दादर विपक्ष राबे अशी ही लढत। 4 बॉल आणि 3 धावा। याही वेळेला बॉलने उंची घेतली, अंतर कापेल का तर नाहीये, कहाणी में ट्विस्ट, 3 बॉल 3। चला स्टम्प्स काढू नका फिल्डिंग टीम, अजून 3 बॉल बाकी आहेत, अति उत्साह बघा। चला 3 बॉल 3 अजून बाकी आहेत, धावा बनवायच्या आहेत। मी मगाशी म्हटलं सामना संपलेला नाहीये, शेवटचा चेंडू जोपर्यंत विकेटमध्ये पडत नाहीये तोपर्यंत कोण जिंकणार हे सांगणं आता फार कठीण झालंय। मी मगाशी उल्लेख केला, षटकार चौकार प्रत्येक फलंदाज मारतो, पण सिंगल डबल काढण्यासाठी तुम्हाला तुमची स्किल वापरावी लागते आणि इथे आपण पहिला खेळाडू बाद झालाय। 3 बॉल 3चं समीकरण,
जल्लोष आनंदाचं वातावरण, उत्कंठा शिगेला पोहोचली. आता कोणता संघ चॅम्पियन होईल? हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 4. आज ही स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेची आन बान शान आदरणीय वैकुंठदादा पाटील साहेबांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होताना पाहता. यशाच्या उंच शिखरावरती चालली आहे असं हे दमदार आयोजन. क्या बात आहे. शेवटचा सामना 3 बॉल 3 रन बॉल इक्वेशन मैदानाकडे आलाय. सूर्य अस्ताला चाललाय आणि एका संघाचा तुम्हाला या मॅच मध्ये असतं होताना पाहायला मिळेल. एक संघ राहील उपविजेता तर एक संघ होईल या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2025 हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा दमदार आयोजन. A1 क्वालिटीचं आयोजन. 3 बॉल 3 नौका फलंदाज मैदानाकडे आपण जाताना पाहताय. अक्षय मांडलेकर. याच अक्षयने 1 बॉल मध्ये 1 धाव करून दिली नव्हती. तो आता अक्षय 3 चेंडूमध्ये 3 धावा करून देईल का आपल्या संघाला? जोरदार आहे उद्या दोन्ही संघांसाठी. शेवटचे 3 बॉल आणि 3 धावा. व्हॉट अ मॅच. अंतिम सामना मेगा फायनलचा हा थरार. स्लॉग हिट केला बॉलला ऑन साइड मध्ये गॅप मध्ये चाललाय आणि इथे अडवला बॉल शेवटच्या क्षणाला. प्रेक्षक थांबा, प्रेक्षक थांबा, जाऊ नका. बॉल थांबवलाय. अति उत्साह दाखवू नका. 2 बॉल 1 मॅच संपलेली नाहीये. इव्हेंटफुल षटक राहिलं, नाट्यमय षटक राहिलं दोन्ही संघांसाठी. मागचा बॉल झेलबाद झाला तेव्हा स्टंप्स काढले फिल्डरने. आता चौकार गेला असं वाटलं प्रेक्षकांना. धावत सुटले आतमध्ये परंतु 2 बॉल अजून बाकी आहेत. 1 धाव करायची आहे. अंतिम 2 बॉल 1 रन हे समीकरण अद्वैत 11 दादर संघासमोर आलंय. व्हॉट अ मॅच. क्षणाक्षणाला रंग बदलतो हा सामना. क्षणाक्षणाला मात्र आपण पाहिलं दोन्ही संघांच्या प्रेक्षकांच्या केव्यामध्ये थोडस टेन्शन देखील पाहायला मिळालं. 2 बॉल 1 जर हा बॉल डॉट टाकला, जर या बॉलवरती विकेट मिळाला तर मात्र आणखीन उत्कंठा वाढेल या मॅचची. हा बॉल फार निर्णायक आहे मॅच मध्ये. 2 बॉल 1चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहता आणि स्वतः वैकुंठ दादा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेची आणबान शान त्यांनी प्रचंड योगदान या स्पर्धेत दिलं. बघा टाइम कमी आपल्याकडे. प्लीज शॉर्ट मीटिंग, वेळ वाचवा आणि सामना सुरू करा. 2 बॉल 1 आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण आम्ही योद्धे आहोत हे सांगायचं आहे दोन्ही संघांना. सामना आवडला असेल, स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या या दोन्ही संघांसाठी. शेवटचे 2 बॉल आणि 1 धावाचं समीकरण. जबरदस्त मॅच. तुडुंब भरलेला हा मैदान आपण पाहता. प्रेक्षकांची अलोट गर्दी. जणू काय वानखडे स्टेडियमवरचा हा खरं तर पॅव्हलियन आपण पाहताय. खचाखच गर्दी सभोवताली आणि मंचावरती बसले सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये 2 बॉल आणि 1 रनचं समीकरण मैदानामध्ये आलंय. व्हॉट अ मॅच. दबाव फलंदाजावरती, दबाव गोलंदाजावरती. 1 रन कंप्लीट करेल का अक्षय मांडलेकर हे पाहायचं आहे. स्टेप आउट झाले. स्कोरिंग शॉट आणि 2025चा चॅम्पियन बनलाय अद्वैत 11 दादर. डीजे हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी आहे खंबीर. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा होतोय जय जयकार. वैकुंठ शेठ पाटील